महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। खारघरमधील सीएमसी सलूनमध्ये विवाहितेचा विनयभंग, गुन्हा दाखल होताच पोलिसांकडून आरोपी मालक ताब्यात। सलूनमधील विनयभंगानंतर खारघरमध्ये संताप, महिलांनो पार्लरमध्ये जाताना आधी खात्री करा, बजरंग दलाचे आवाहन। खारघर सेक्टर 2 येथील एका नामांकित युनिसेक्स सलूनमध्ये हेअर स्पा सेवा घेण्यासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना 4 जून रोजी समोर आली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी सलून मालकाला ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विवाहित महिला 4 जून रोजी खारघर सेक्टर 2 मधील या युनिसेक्स सलूनमध्ये सेवा घेण्यासाठी गेली होती। तिथे हेअर स्पा सुरू असताना सलूनचा मालक याने महिलेला डोळे बंद करून शांत बसण्यास सांगितले। महिलेने डोळे बंद केले असता संशयित आरोपीने तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने तिचे चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला। या धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेली महिला रडत तात्काळ तिथून निघून गेली आणि तिने घरच्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला। दरम्यान संशयित आरोपीने गुन्ह्याची जाणीव झाल्याने महिलेकडून घेतलेले पैसे परत पाठवले आणि तिच्या मोबाईलवर सो सॉरी असा मेसेज पाठवला। हा मेसेज पोलिसांच्या तपासात एक महत्त्वाचा तांत्रिक पुरावा ठरला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित महिलेचे पती, कुटुंबीय, बजरंग दलाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने खारघरमधील संबंधित सलूनबाहेर जमा झाले। नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीला तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केले। या प्रकरणाविषयी माहिती देताना खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे आरोपी सलून मालक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवाहन करण्यात आले आहे की महिलांनी हेअरस्टाईल, मेकअप, हेअर स्पा व मेहंदी अशा विविध सेवांसाठी कोणतेही सलून, पार्लर अथवा स्पामध्ये जाताना आधी पूर्ण खबरदारी घ्यावी। संबंधित व्यावसायिक कोण आहे, तिथली पार्श्वभूमी कशी आहे याची खात्री करूनच महिलांनी अशा ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन या संघटनेकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, खारघर, नवी मुंबई। काय घटना घडली आहे त्या घटनेसाठी आपण सर्व इथे पोलीस स्टेशनला जमला आहात? ॲक्च्युली माझा एक मित्र आहे इथे, त्याची वाईफ, तिचं सासर आहे इकडे, आम्ही डोंबिवलीला राहतो सगळे, आणि माझ्या मित्राच्या वाईफचं सासर इकडे खारघरमध्ये। तर त्या इकडच्या एका सलूनमध्ये आलेल्या, त्या सलूनमध्ये त्यांचा मेकअप चालू असताना त्याचं एक समीर खान म्हणून, तो त्याचं नाव समीर सांगतो तो, पण त्याचं नाव समीर नाही आहे, त्याचं नाव काहीतरी सलीम की असं काहीतरी आहे। तर त्याचं CNC आणि दुसरं काय नाव आहे त्यांच्या सलूनचं, अजून एक त्याचे 2 सलून आहेत इथे, लीट म्हणून अजून एक सलून, असे 2 सलून त्याचे इथे आहेत। त्याच्यामधल्या CNC सलूनमध्ये हा सगळा प्रकार घडला की त्याची वाईफ, जेव्हा माझ्या मित्राची वाईफ तिथे जेव्हा मेकअप चालू होता त्यावेळेला त्याने तिला किस केलं, आणि ती गोष्ट तिने त्याला तिकडनं, ती तशी ही घटना घडल्यानंतर त्या निघून गेल्या तिकडनं, आणि त्यांनी त्यांच्या मिस्टरांना घरी जाऊन फोन केला की असं असं माझ्यासोबत झालंय। मग आम्ही तिकडे येऊन त्या सलूनवाल्याला विचारणा केली, तर तो आम्ही असं नाही आहे, हे नाही वगैरे तो हे करायला लागला। नंतर आम्ही त्याला विचारलं तर तो बोलला हो माझ्याकडनं चुकी झाली। तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलिसांना बोलून घेतलं तिथे, आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। या घटनेचा FIR दाखल झाला आहे का? या घटनेचा FIR दाखल झालेला आहे। आपल्या इकडचे सुरुवातीला थोडा हे झाला त्रास, पण नंतर आपले विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इथे येऊन मदत केली। त्यानंतर पोलिसांवरती थोडं प्रेशर झाल्यानंतर त्यांनी इकडे व्यवस्थित FIR वगैरे दाखल करून घेतलाय आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेनंतर पीडितेची मानसिकता कशी आहे? त्या म्हणजे खूप आता त्या मनात खूप खचलेल्या आहेत। त्या ॲक्च्युली स्वतःचा चेहरा पण आरशामध्ये बघायला घाबरत आहेत आणि खूप त्या स्ट्रेसमध्ये आहेत। म्हणजे आपण FIRच्या माध्यमातून काय मागणी केली आहे? आम्ही FIRच्या माध्यमातून त्याच्यावरती आरोपावरती जी कुठली कारवाई आहे, त्याच्यावरती जे कुठले कलम आहेत ते त्याच्यावरती लागले पाहिजेत आणि त्याला योग्य ती शिक्षा घडली पाहिजे, आणि याच्यानंतर हे पुढे असे कुठले प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांनी पण त्यांना त्यासाठी सहकार्य करायला पाहिजे नागरिकांनी। गोष्ट सांगायची होती की मला आपल्या ज्या महिला आहेत, आपल्या भगिनी आहेत, त्यांना ही गोष्ट अजून एक सांगायची होती की आपण पण ज्या वेळेला कुठल्या सलूनमध्ये जातो, कुठल्या पर्सनल याच्यासाठी जातो, त्यावेळेला आपण कुठल्या सलूनमध्ये जात आहोत, आपण तिकडची माणसं कोण आहेत, कुठल्या मानसिकतेची आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्यानंतरच तिथे जावं। कारण ही घटना घडली ती आज एकासोबत घडली, अशा आज त्यांच्यामध्ये तेवढी डेअरिंग होती म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले। त्यांनी घरामध्ये सांगितलं किंवा बाकीच्या लोकांना आपण सांगू शकलो, पण काही महिला आपल्या अशा आहेत, काही भगिनी अशा आहेत की ज्या घरामध्ये शांत कुठल्या गोष्ट घडल्यानंतर बाहेर घरी येऊन शांत बसतात आणि त्या कोणाला सांगू शकत नाहीत। आणि हा अन्याय करणारी लोक, ही जी मानसिकता आहे ह्यांची, तो मुस्लिम होता आणि त्यांची जी मानसिकता आहे ही अशी त्याच्यामुळे बळावते। यांना वेळेस त्याच वेळेला तिथे खेचलं तर ही लोक तिथे शांत बसते। काय सांगाल आपण या घटनेसाठी आपण इथे पोलीस स्टेशनला आला आहात? जय श्रीराम। आता आजचं प्रकार म्हणजे एकदम निंदनीय आहे। समस्त माझ्या हिंदू भगिनींना, माता भगिनींना पहिलं माझं निवेदन असं, नम्रतेची विनंती असणार आहे की जिथे ते लांड्यांचे सलून किंवा यांचे धंदे, भाजीपाल्याचे धंदे आहेत, तिथे पहिला बघा तुम्ही, यांनी जिथं जाईल तिथं थूक जिहाद, मूत्र जिहाद, लँड जिहाद, हे सगळा प्रकार चाललेला आहे। आणि आजही आमची भगिनी
तिचं आम्ही कौतुक करावं असं वाटतो आणि तिला खरोखर एक रणरागिणी म्हणून आम्ही संबोधितो का की यांचे जे प्रकार आहेत ते बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला सांगतो जे सलूनमध्ये त्या भगिनीला सांगितलं तुमचं केस स्ट्रेटनिंग केल्यानंतर त्यांना जो फेस पॅक लावायचा त्या निमित्तानं डोळे झाकायला सांगितलं, फेस पॅक लावला आणि फेस पॅक लावल्यानंतर तिच्या किस केलेली आहे. म्हणजे आज तिथं जो प्रकार जर त्याने ते व्हिडिओ रेकॉर्ड केला असता ती किस केलेली आणि नंतर मग त्या भगिनीला ब्लॅकमेल केलं असतं, पण ती भगिनी तिथे न थांबता तिने तिच्या घरच्यांना सांगितलं, घरच्यांनी आपल्या समस्त हिंदू बांधवांना सांगितलं आणि मग इथं आल्यानंतर काही शासकीय अधिकारी पण अगोदर तसे तारा देत नाही, पण आमचं समस्त जमा बघितल्यानंतर समस्त हिंदू जनजागृती झाल्यानंतर इथं संघटनेचे कार्यकर्ते आल्यानंतर त्यांनी सहकार्य करून आज तिथे कारवाई झालेली आहे. या कारवाईच्या निमित्तानं मी समस्त हिंदू बांधवांना भगिनींना हेच सांगू इच्छितो की आपण सांगतो का जातपात नाही, जातपातीचा विषय येत नाही, कारण हे जे आहेत ना हे यांना शिकवण जी दिलेली आहे ती मदरशामधून अशाच प्रकारे दिली जातो. आपल्या हिंदू आया बहिणींना आपल्या हिंदूंना पाठवायचं कसं हे सगळं त्यांना पद्धतशीर शिकवलं जातं आणि हे प्री प्लॅन करूनच करत असतात. ही घटना तो एक धंदेवाला आहे आणि त्याच्याकडनं चुकून झालेली आहे असा यातला भाग नाही, त्यांचं ते ठरवून असं आणि या गोष्टीपासून प्रत्येकाने सावध राहावा. माता भगिनी हीच माझी नम्रतेची विनंती आहे.